आज आपण ए अँड दिस अँड दिस, दॅट अँड दोज वाक्यामध्ये कधी वापरायचे पाहणार आहोत. आणि एन या दोन्ही शब्दाचा अर्थ होतो एक, पण कुठला शब्द कधी वापरायचा याचा निर्णय पुढच्या शब्दावर अवलंबून असतो. एनचा वापर स्वरांनी म्हणजे ए, ई, आय, ओ, यू हे आपले 5 स्वर आहेत याच्यापासून सुरू होणाऱ्या शब्दाआधी केला जातो आणि एचा वापर इतर अक्षरांनी सुरू होणाऱ्या शब्दाआधी केला जातो. ए आणि एन नंतर येणारा शब्द एकवचनी असतो व तो कधीच ॲक्शन वर्ड नसतो. उदाहरणार्थ अ ब्रांच एक फांदी आणि ॲन आर्मी म्हणजे एक सेना. ॲनचा अर्थसुद्धा एक असा होतो आणि अचा मराठी अर्थसुद्धा एक असा होतो, परंतु ॲन आपण कधी वापरतो ए, ई, आय, ओ, यू या स्वरांपासून तयार होणाऱ्या अक्षराच्या अगोदर आपण ॲन वापरतो आणि बाकी उरलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाच्या अगोदर ए वापरतो. मात्र ए आणि ॲनचा मराठी अर्थ एक असाच होतो. आता तिसरं वाक्य पाहूया. अ मेन्शन एक हवेली, ॲन ईगल ई आलं इथं स्वर आलाय त्यामुळं एक. आता आपण दिस अँड दिस कधी वापरायचे पाहणार आहोत. एखाद्या जवळ असलेल्या गोष्टीबद्दल बोलताना त्या गोष्टीकडे बोट दाखवून वापरला जाणारा शब्द असतो दिस. उदाहरणार्थ दिस डॉग हा कुत्रा, दिस मॅन हा पुरुष. जर जवळ असलेल्या गोष्टी एकाहून अधिक असतील तर आपण दिस ऐवजी दीजचा वापर करतो. उदाहरणार्थ दीज डॉग्स हे कुत्रे, दीज मॅन्स हे पुरुष इत्यादी. दीज गोट ही बकरी, दीज गोट्स या बकऱ्या. नंतर दुसरं पाहूया. दिस मोंक हा संत आणि दिस मोंक्स हे संत. म्हणजे दिस कधी वापरायचं आपल्या जवळ असलेल्या गोष्टीबद्दल, म्हणजे आपल्या जवळ म्हणजे अगदी आपण हातानं स्पर्श करू शकतो त्या गोष्टीला, इतक्या जवळ असलेली गोष्ट असते त्या टायमिंगला दिस वापरायचं. आणि दोज म्हणजे जवळ असलेली वस्तू परंतु ती एक नसून ती अनेक असली पाहिजेत. म्हणजे बकऱ्या असो किंवा डॉग्स असो, कॅट्स असो, एकापेक्षा जास्त असतील त्या टायमिंगला दीज वापरायचे. दिस मोंक हा संत, दीज मोंक्स हे संत. आता आपण दॅट अँड दोज कधी वापरायचे पाहणार आहोत. एखाद्या दूर असलेल्या गोष्टीबद्दल बोलताना त्या गोष्टीकडे बोट दाखवून वापरला जाणारा शब्द असतो दॅट. आणि दिस आपण कधी वापरतो एखाद्या जवळ असलेल्या गोष्टीबद्दल बोलताना दिस वापरतो. आणि दॅट कधी वापरायचं एखाद्या दूर असलेल्या गोष्टीबद्दल बोलताना त्या गोष्टीकडे बोट दाखवून वापरला जाणारा शब्द असतो दॅट. उदाहरणार्थ दॅट डॉग तो कुत्रा. तो आपल्या जवळ आहे का? नाही. लांब जी वस्तू असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, प्राणी असेल, त्याच्याकडे एखाद्या दूर असलेल्या गोष्टीकडे बोट दाखवून बोलला जाणारा शब्द दॅट. दॅट मॅन तो पुरुष, दॅट डॉग तो कुत्रा. जर दूर असलेल्या गोष्टी एकाहून अधिक असतील तर आपण दॅट ऐवजी दोजचा वापर करतो. उदाहरणार्थ दोज डॉग्स ते कुत्रे, दोज मॅन ते पुरुष, दॅट हॉर्न तो भोंगा आणि दोज हॉर्न्स ते भोंगे. दॅट बेंच तो बाक, दोज बेंचेस ते बाक. दॅट शेल्फ तो फरताळ,
किंवा दोज शेल्वज ते फरताळे. एखादी गोष्ट लांब आहे तिच्याकडे बोट करून दाखवून बोलताना ती एक असेल त्या टायमिंगला आपण दॅट वापरतो आणि एकाहून अधिक असतील वस्तू असो किंवा व्यक्ती त्या टायमिंगला आपण दोज हा शब्द वापरतो. पुढचा शब्द आहे द. इंग्रजीमध्ये द चा वापर एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल बोलताना होतो, पण जर आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल बोलत नसू तर आपण ए किंवा एन चा वापर करतो. उदाहरणार्थ, आपण एका विशिष्ट पेनाबद्दल बोलत असू तर आपण द पेन म्हणतो, पण जर आपल्या मनात एक विशिष्ट पेन नसेल तर आपण अ पेन असे म्हणू. द नंतर येणारा शब्द अनेक वचनी सुद्धा असू शकतो, पण ए आणि एन नंतर येणारा शब्द मात्र एक वचनीच असतो. मराठीमध्ये द साठी शब्द नसतो आणि म्हणून इंग्रजीतून मराठीत वाक्य बनवताना आपण द या शब्दाचे भाषांतर करत नाही. उदाहरणार्थ, द रॅट म्हणजे उंदीर, द पेन म्हणजे फक्त पेन, कारण द या अक्षराचा मराठी अर्थ होत नाही. द बोट्स होड्या, द स्कूल शाळा. पुढचं अक्षर आहे देयर. देयर या शब्दाचा अर्थ होतो तिथे. देयरचा वापर एखादी जागा दाखवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, कीप द बुक्स देयर, पुस्तके तिथे ठेव. इंग्रजीमध्ये मात्र देयर जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येतो तेव्हा मात्र देयर या शब्दाचे मराठी भाषांतर होत नाही आणि म्हणून देयरनी सुरू होणाऱ्या वाक्याचे भाषांतर करताना आपल्याला देयर या शब्दाला विसरायचे असते. हा नियम मात्र देयर जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येतो फक्त तेव्हाच लागू होतो. उदाहरणार्थ, द कॅप इज देयर, टोपी तिथे आहे. देयरचा मराठी अर्थ काय होतो? तिथे. मग द कॅप इज देयर, टोपी तिथे ठेव. आता देयर सुरुवातीला आले. देयर इज अ कॅप, जेव्हा देयर सुरुवातीला येतं तेव्हा त्याचा मराठी भाषांतर होत नाही, म्हणून एक टोपी आहे. इज म्हणजे आहे, ए म्हणजे एक, कॅप म्हणजे टोपी. एक टोपी आहे. द संत विल सीट देयर, संत तिथे बसतील. देयर इज अ संत, एक संत आहे.